नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, चॅनल मात्र आठवणीनं सबस्क्राईब करा बरं का. आणि हो, चॅनलवरच्या कथा कादंबरी ऐकताय ना? नाही, ऐकायलाच पाहिजेत. संपूर्ण कादंबरीचा किंवा कथेचा व्हिडिओ ऐका, तो व्हिडिओ लाईक करा, कारण हा सगळा प्रपंच तुमच्यासाठी. मित्रांनो, आज ऐकूयात व बा बोधे लिखित मुरळी ह्या कादंबरीचा भाग 7. सुभानरावची मोटरसायकल धावत होती. आवाज मारत वेग घेत होती. गार वारं नाचकाणागत कातडीत घुसत होतं. मांस भेदून आत हाडात घुसायला बघत होतं. केसांची वावडी झाली होती. तिचे लांबसडक केस बुचड्यातनं सुटून मध्ये चेहऱ्यावर सपकारत होते. अधूनमधून सुभानरावच्या गळ्यात पडायला कमी करत नव्हते ते केस. राधीच्या गेल्या 10 पिढ्यात कोणीच मोटरसायकलवर बसलेलं नव्हतं कधीही. राधी आजच बसली होती. आपण पडू या भीतीने तिने सुभानरावला एका हातानं घट्ट धरलं होतं. दुसरा हात अँगलला लावू नये, आता तोल सुटणार असं तिला पुन्हा पुन्हा वाटत होतं. ओ, गाडी मारू नका ना इतक्या वेगात. अहो, हसताय काय? मला भ्या वाटतंय, पडीन बिडीन. त्याला ऐकू जावं म्हणून ती मोठ्यानं बोलत होती. तो मात्र डोंगर हसावा तसा हसत होता. ती चिडत होती. त्याच्या पाठीत बुक्की घालावी असं तिला वाटत होतं, पण ते जमत नव्हतं. त्याची नजर रस्त्यावर असली तरी मन तिच्यात गुंतलं होतं. मध्येच तो हात मागे घेत होता, तिच्या अंगावर फिरवत होता. ती लाजत होती. रडकुंडीला येत म्हणत होती, अहो गाडी थांबवा की. अगं थांबवतो की, रडती कशाला? समोरनं येणारी वाहनं तो सफाईनं टाळत होता. एखादं भलं दांडगं झाड यायची वाट बघत होता. एक प्रशस्त असं आंब्याचं झाड दिसताच त्यांनी गाडी थांबवली. ससा चिपकल्यागत त्याच्या अंगाला चिपकलेली राधी पटकन खाली उतरली. ऊन फारसं नसतानाही ती घामाघूम झाली होती. दमछाक झाल्यासारखं काळीज आतल्यात उडत होतं. मन लाजेनं फुलारलं होतं. त्यांनी तिच्या पाठीत धपका मारला आणि विचारलं, अगं किती घाबरली तू? मग काय हसायचे वय? हे काय गाडी मार नाही का घोडं पळव नाही? काळजाचं पाणी होऊन माणूस मारणार की? अगं कधी नवद बसल्या वासच होते. उतय कसलं झालं? सगळ्या अंगाची चक्ती निघून गेली बघा. येडी आहे का तू? सायकलवर तरी कवा बसली होती का नाही तू? छे हो, गरीबाला कुठली आले सायकल आणि कुठली फटफटी? गरीबाला निसती कटकटी असंच का नाही? नाही तर काय? तिने झरझर पातळ व्यवस्थित केलं. गोल पातळ सोडलं, कासोटा घातला, बुचडा तणकारल्यागत आवळला, पदर तोंडावर फिरवला. डोळे चुरचुरत होते. तोंडावर पदर फिरवतात जरा बरं वाटलं. त्यांनी इकडे तिकडे बघितलं, आंब्याच्या मागे नेलं. तिला जवळ बोलवलं आणि म्हणाला, एवढी सिगरेट पेटव की जरा, वार आलंय. आता मी कशी पेटवणार? पेटव की तशीच. ती हाताचं आळं करून काडी ओढणार, तोच त्यांनी तिला गपकन जवळ ओढलं. राधा, अगं सिगरेट पेटवायची पुरुषानं, बाईनं नाही. कितीला असती ग तू? अहो म्या गोंधळून गेली सगळी. काय गोंधळायचे? राग गेला का समजा? का वाच? मार थापा. नाम्या माझा खून करणार होता. कानावर आलतं की माझ्या. बांगड्या भर बनव त्याला खून करतोय. राती झोपला की सकाळी 10 पावतर तोंड वाचून झोपून राहतोय. रात कावा होती आणि चुली मोरं भरून बायकोशी वात कावा घालतो असं होतंय त्याला. छटाक भरवाजनाचा लायकीचा माणूस त्यो. तरी मला चुकवून त्याच्याकडेच पळाली का नाही? तवा अक्कल पेंड खात होती. एकाएकी आठवण झाल्यासारखं करत ती म्हणाली, अहो समजा झालं, पण एक काम राहिलं की. कोणचं ग? पोरगं विसरलं की. त्याला तेवढं आणलं असतं म्हणजे बरं झालं असतं. आता रडून रडून पोर जीव सोड ना. तुला मी महत्त्वाचं आहे का पोर महत्त्वाचं आहे? हां, म्हणजे तसं दोघं बी की. चल बस माग. सारं वातावरण शमलं ना का पोराला आणील मी उचलून. नक्की? अगं नक्की. कवा? आधी लगीन आपलं, मग पोराचं. आपल्या हातनं आपण आपल्या भोवती जाळं इणून घेतोय. ते त्यात अडकायसाठी नवं.
कसं हे कुठलं बी काम आहे ना येळ बघून करावं लागते. ती गप्प राहिली, पण काजळलेले डोळे हसले. प्रचंड झाडाच्या आधारानं मुठी एवढं पाखरू निवांत झोपावं तशी ती त्याच्या सानिध्यात मोहरली. गाडीवर बसताना म्हणाली, हे असं एका बाजूला 2 पाय सोडून मला नाही बसता यायचं. ते तुम्ही का सोटा घातला तेव्हाच आमच्या ध्यानात आलतं. चावटे तुम्ही, चावटे जेना लाबाड नाही ना. मग झालं, बसा राधाबाई भांडारे. पुरुषासारख्या 2 तांगड्या 2 बाजूला टाकून ती बसली. हात मागच्या अँगलला टेकवले. येडाबाई ब्रेक मारला तर तसंच आटपशील मागं. मोरं धरून बस. तिने दोन्ही हाताचा विळखा त्याच्या पोटाभोवती घातला. गाडी वाऱ्यावर पळायला लागली तशी ती भारावली. तोंड तिरकं करून आपला डावा कान तिने त्याच्या पाठीवर टेकवला. त्याच्या काळजातली गरम उलाघाल हसत हसत टिपायला लागली. ती नवी कोरी बुलेट 80च्या स्पीडनं धावत होती आणि ही जिवंत बुलेट सुभानरावाच्या अंगात घुसली होती. पोटात तांबडा ठिपका असलेला पतंग शेपटी सांभाळत आभाळभर झोका खेळत राहावा तसा तिला पाठीशी घेऊन तो भरारत होता. आता डायरेक्ट घरी ना? काय म्हणले, ऐकून नाही आलं. नवं, आता सरळ वाठरच गाठायचं ना? तुम्ही म्हणाल तसं. मी म्हणतो कराडातला जनावराचा बाजार गाठू. येणार का? आज लय थट्टा करायची लहर आलेली दिसते. माणूस बारी गावले म्हणले गप कोण बसते वे. करा, थट्टा करा, चेष्टा करा, काय वाटेल ते करा. करणार ना. गावात घुसताना बघ तुला खांद्यावर मिरवत नेतो का नाही मी. लग्नाआधी असलं थेर केल्यावर माणसं तोंडात माती घालतील. ते बी करायचे मला. कराड येताच त्यांनी गाडी थांबवली. दोघंही प्रशस्त हॉटेलात शिरले. टॉमॅटो ऑमलेट खाता खाता तो म्हणाला, हे बघ आता सरळ ताकारी गाठायची. तिथं माझा एक दोस्त आहे, गन्नी मास्तर. नाव मुसलमानाचं असलं तरी हाय मराठा. गावातला वट आहे त्याचा. त्याच्या आधारानं ओरखू कुठं बी लगेन. ह्यात काय गुन्हा तर होणार नाही ना हो? कसला गुन्हा? नाही, माझा आधीच लगीन खंडोबाबरोबर लागलंय, त्यात पुन्हा दुसरं लगीन. अगं लग्नाचा नवरा जित्ता असताना शहरातल्या बायका 4-4 नवरा करतात. तू तर देवाशी लगीन लावलंय. त्या दगडाबरोबर संसार कोण कर्तव्य? दगोड माणूस नाही. समाजाला चिलमेत घालून फुगतो मी. एवढं घाबरून जमणार आहे का? चहा घेऊया. घेऊ की. 2 पेशल आण बाबा. आणि काय खायचं आहे का तुला? मला तर वाटतं आज कराडला मुक्कामच करू. मजा करू जरा. नाही जमणार. आधी केलं ते गटाराला मिळालं. लगीन झाल्या बिगर काय करू देणार नाही. राहिलं, घे चहा घे. त्यांनी तिला पेठेत नेली. कापडाची दुकानं पालथी घातली. तिच्या मनासारख्या 2 भारी किमतीच्या साड्या घेतल्या. टेरिकॉटचे ब्लाऊज पीस घेतले. तिच्या गोऱ्या हातात शोभेल अशी प्लॅस्टिकची वायरची पिशवी घेतली. रेडीमेड परकर घेतले. सगळं बघितलं आणि ती हरखून गेली. तिच्या नक्षीदार कमानी डोळ्यात ताजमहालच तरळला. मोहक रूपाला झळझळीत तरतरी लाभली. सुभानरावचा अभिमान वाटला तिला. त्याच्याबद्दल मनात असणारा आदरही दुणावला. तिने आग्रह करूनही त्यांनी स्वतःसाठी काही घेतलं नाही. ती लटकेच रागवली. मला काहीच नका, तुम्ही बिसाताला कापड काढा की. अगं मी माझ्यासाठी 50 किलोची सोन्याची बावली घेतली ना. कुठे? हे काय गोकुळातली राधा. कसं आहे, स्वयंपाकघर असलं ना तर अंगण बी नाचरं होतं. नाही तर बोचरं दुःख कुंद आबाळा सगळ्या संसाराला व्यापून राहते बघ. शाबास. भलतच चाटावला होता की माझ्यासाठी. नाही तर काय. अगं तुझं बाशिंग बळबळ काढ म्हणून तुम्हाला भेटली. काही सांगो, एखाद्या वक्ती भटकटत बी गेलो असतो. लगीन होत नाही तर काही सांगता येत नाही. माणसं वाईट ऐन टायमाला राडा करतात. करू दे ग, मी नाही कोणाला घाबरत. बेलं की गेलं. त्यांनी जेव्हा ताकारी गाठली तेव्हा दिवस मावळला होता. नेहमीसारखा ताकारीचा स्टँड माणसांनी गजबजला होता. स्टँड कसला, आठवड्याचा बाजार असतो. नुसता कलकलाट. मरायला टेकलेलं खप्पड पिकअप शेड, त्यातल्या जुनाट घाणेरड्या बाकांवर टेकलेल्या रासवट बायका, समोर न्हावेची टपरी, समाजवादी सत्यवादीसारखे फालतू पेपर वाचून गिऱ्हाईकं ताट कळलेली, ऐसपैस हातपाय पसरून बसलेलं एक धनगरी हॉटेल, उघड्यावरच भजी तळायचं काम चाललेलं.
एक जुनाट हातभर लांबीचा टेप रेकॉर्डर बोंबलत असलेला. गाण्यापेक्षा दादा कोंडकेच्या संवादांवर जास्त भर. भडक द्विअर्थी संवादाच्या त्याच कॅसेट्स वाजत असलेल्या. सुभानरावानं गाडी थांबवली. पिऊन बोंबलत गिऱ्हाईक शोधणारे हमाल टावकारून बघायला लागले. रमच्या बाटलीकडे बेवड्यानं बघावं तसा जो तो राधीकडे बघायला लागला. कराडात नवीन पातळ तिने अंगावर चढवलं होतं. त्या केशरी पातळात ती उभार ज्वानीची पोर भलती आकर्षक दिसत होती. गरम भजी खाणारी गिऱ्हाईकं भज्यांपेक्षा तिच्याकडे बघून तृप्त होत होती. सुभानराव गणी मास्तरला शोधायला गेला. स्टँड हा गणीचा अड्डा. त्याची मोटरसायकलही कुठे दिसत नव्हती. सुभानराव त्याला शोधायला लागला. राधीला उगाचच एकटं वाटायला लागलं. तिने आसपास नजर फिरवली. इथंही सर्वत्र विलायती शेरांचं बन माजलेलं. गचपानात तांबडा टोळ बसावा तशी पसरलेली बंगलोरी कौलांची मराठी शाळा. दूरवर पूर्वेला कमळभैरी मंदिर पोटात घेऊन उभा असलेला सागरोबाचा डोंगर. गाडी मिळत नाही असं बघून मधून 6 मैल डोंगर ओलांडून वडगावकडे देवराजीकडे जाणाऱ्या माणसांचं तिला फार आकर्षणच वाटायला लागलं. गणी न भेटल्यामुळे सुभानराव निराश झाला होता. भाडवा रोज हिता असतो, आज नेमका कुठं पळाला काय कळना. मग सरळ त्याच्या घरी जाऊ की. नाही ते तर आहेच म्हणा, पण तो भेटला असता म्हणजे बरं झालं असताना. सगळी परिस्थिती त्याला समजून सांगता आली असती. घरच्या माणसात वावरायचं म्हणजे अवघड ना. बरं चल बस. अजूनही माणसं खावड्यागत बघत होती. सगळ्यांचे चेहरे एक करावेत आणि त्यावर पचापचा थुंकावं असं तिला वाटत होतं. जागरणात माणसं कलेकडे बघतात, पण इथे सगळ्यांच्या डोळ्यात वासनांच्या तलवारी सळसळत होत्या. अतृप्त निब्बर ओठात भूक वखवकते. मळलेल्या कपड्यातली ती मानवी गिधाडं राधीचं फुलपंखी मन अस्वस्थ करत होती. धावणारी मोटरसायकल 100-200 फुटांवर जाऊन गपकन थांबली. राधीचा देह सुभानरावाच्या पाठीवर आदळला. नव्या कोऱ्या करकरीत पातळाच्या वासात घुसमळला. का थांबला हो? बक्की भाडवा तशी आलाय. नकट्या नाकाचा मिशाळ गणी जुनाट राजदूत उडवत आला. जवळून उभा राहिला. चमचमणाऱ्या गाड्या शांत झाल्या. अरे सुभाने, तू इकडं कसं काय? आलोय तुझ्या वहिनीला घेऊन. अरे नमस्कार वहिनी. चला आता रस्त्यात बोलत बसू नका, घरी चला. सुभानरावनं त्याला बाजूला नेलं. सगळी परिस्थिती समजावून सांगितली. गणी हसला. मोठ्यानं म्हणाला, एवढंच आहे ना, काळजी करू नका, सगळं काम चढदिशी करतो. थांब इथं, मी आलो लगी. गडी पळाला. 5 मिनिटात खोटं मंगळसूत्र घेऊन आला आणि हसत म्हणाला, वहिनी हे गाळ्यात घाला, उगा आमच्या घरच्यासनी संशय नको यायला कसं. राधी हसली. गळ्यात मंगळसूत्र पाडताच उगीच तिला प्रौढ झाल्यासारखं वाटलं. सुभानराव गणीवर खुश झाला. त्याचं माडीचं लांबलचक घर दोघांनाही खूप आवडलं. तो तसा नावाला मास्तर होता. तो होता खरा बागाईतदार, पण बागाईतदारांचा उर्मट्टपणा त्याच्यात नव्हता. प्रामाणिकपणे वागणं त्याला आवडायचं. मित्रासाठी जीवही द्यायची तशी तयारी होती. कराडला दोघं एकाच शाळेत शिकल्याने मैत्री अतूट होती. स्वागत तर छान झालं. आया बायांच्या कौतुकानं राधा लाजून गेली. जेवणाचा फक्कड बेत साजरा झाला. रात्रीच गणीनं भटजी गाठला. 50ची नोट मिळते म्हटल्यावर भटजी खुश. रात्र कधी उजाडती आणि लग्न कधी लावतोय असं भटजीलाच होऊन गेलं. सागरोबाच्या देवळात सकाळी 9 वाजता लग्न लावण्याचं नक्की झालं. लग्नाआधीच एका खोलीत कोंडलेल्या सुभानराव आणि राधा यांची मात्र रात्रभर पंचायत झाली. उधाणलेल्या तंग भावना थोपवताना दोघांनाही घाम फुटला. तिच्या छातीवर मान ठेवून सुभानराव गप झोपी गेला. ताकारीपासून जवळच फक्त 7 किलोमीटर अंतरावर सागरोबाचं प्रसन्न देवस्थान वसलं होतं. रामायण महाभारतात भेटणाऱ्या प्रचंड महाकाय राक्षसांसारखी अजस्त्र चिंचेची झाडं तिथे शांतपणे उभी होती. अंगा खांद्यांवर वानरांचा गोतावळा नाचत होता. सर्वत्र नीरव शांतता होती. डोंगराच्या पायथ्याशी सागरोबा विसावला. सागरेश्वर म्हणजे साक्षात भगवान शंकर. मुख्य मंदिराकडे जाताना कडेनं लहान लहान 13 मंदिरांचा गोतावळा पसरला होता. प्रत्येक मंदिराच्या नावातून शंकराचं नाव ध्वनित होत होतं. कुठं हाटकेश्वर तर कुठे सोमेश्वर, कुठे रामेश्वर तर कुठे धारेश्वर. छोटी मंदिरं तशी रिकामीच.
एकुलती एक महादेवाची पिंड सोडली तर बाकी भयाण. सुभानराव, राधा, गणी मास्तर, भटजी आणि गणी मास्तरचे 2 दोस्त जेव्हा मोटरसायकली उडवीत सागरोबाला पोचले तेव्हा 9:30 वाजले होते. मुहूर्तवेळ पुढे गेली तरी तडजोड करायची भटजीची तयारी होती. दणाणत आलेल्या मोटरसायकली चिंचेच्या गार सावलीखाली थांबल्या. मुळकांडावर बसलेली वानरं आवाजानं वर शेंडक्यात पळाली, तिथनं चिरकायला लागली. सभोवत आली बघावं तिकडे डोंगर, प्रचंड लांबलचक दऱ्या. सागरोबाचा डोंगर म्हणजे गुन्हेगारांचा लपण्याचा अड्डा. कुठेही चिटपाकरू नसल्यानं भयाण शांतता जाणवत होती. भटजी पुढे होत म्हणाला, या माझ्या मागोमाग या. भटजी देवटाकीजवळ आला. एकमेकाला जोडून खडकातच पाण्याच्या 3 टाक्या खोदलेल्या, एकावर तर चक्क इंजिन बसवलेलं, दुसरी पाणी प्यायची, तिसरी आंघोळीची. जवळच दगडी खांब असणारी ओवरी, बायकांना कपडे बदलायला योग्य अशी. धुवा, इथे हातपाय धुवा, कापडं बदला, मी देवळात जाऊन मांडणी करतो. भटजी पळाला. दोघांनीही कपडे बदलले. सुभानरावनं झुळझुळीत नेहरू शर्ट आणि पायजामा घातला. राधा शालूसारखं पोपटी पातळ नेसली. दोघेही मुख्य मंदिरात आले. सोबतच्या फोटोग्राफरनं कॅमेरा तयार केला. आतल्या प्रशस्त पिंडीभोवती दोघंही बसले. भटजी सांगेल तसं करायला लागले. लग्न लागलं. फोटो मारला, गळ्यात हार घातले गेले, पेढे वाटले. रस्त्यानं येणारे जाणारे 2-3 जमले, त्यांनाही पेढे दिले. मंदिरासमोर सगळ्यांना उभं केलं, पुन्हा फोटो मारला. 50ची नोट हातावर पडताच भटजी खुश झाला. न मागता पुन्हा पुन्हा आशीर्वाद द्यायला लागला. गणी मास्तरनं जेवणाचं साहित्य येतानाच आणलं होतं. बेसनाच्या पिठाचा पुडा त्यांनी बाहेर काढला. पिशवीतल्या भाकरी, चटणीचा डाबा पुढे ठेवला. राधा वहिनी, आता बेसन तुम्ही बनवायचं. रगड भाकरी आणल्यात, फाईना बेस झाला पाहिजे. गणी मास्तर म्हणजे भारी माणूस. किलोभर कांदेच घेऊन आला. इतर सरंजाम वेगळा. राधानं पातळ खोचलं. एकानं पातेल्यात स्वच्छ पाणी आणलं. राधानं दगडी चूल केली, जळण गोळा केलं, धगीनं पाणी तापलं. काटकीनंच हलवत तिनं पिठाची चिमट सोडायला सुरुवात केली. सुभानराव म्हणला, अगं एकदम टाक की पिठात. नाही हो, एकदम टाकलं तर गाठी होत्या, मग फुटत नाहीत. थोडं थोडं टाकलं ना का पाण्याशी पीठ एकजीव होतं. गणी मास्तर हसला. सुभानरावला म्हणाला, स्वयंपाकात पुरुषानं कवा टाळकं घालू नये. एगडाव म्या वरण भात केला, भातात मीठ टाकणं बाजूला राहिलं, वरणात चटणी टाकून बसलो. काय काका? भटजी काका हसला. इस्त्रीवर पंक्ती बसल्या. गरम पिठलं, चटणी आणि सोबत दणक्या भाकरी. मग काय, जो तो तुटून पाडला. आगमन कांदा न फोडताच करा चावायला लागला. गणी मास्तर म्हणला, ही वहिनीची पार्टी झाली, आता मोरली पार्टी सुभानरावची. अरे देऊ की. नाही, नुसतं देऊ नको, चांगली नळी पाहिजे. काजूची 10 सोडगे फुटली पाहिजे ती. काय भटजी काका? शी. अरे पिठलं खाताना तरी अमंगळ बोलू नका रे. पण पोरी, पिठलं छान जमलंय हो. वाट आणखीन वाटीभर कशाला वहिनी, पातेलं ठेवा त्यांच्या समोर. गणी मास्तर म्हणाला तसा भटजी दात काढत हसला. वरून मिठाची चिमट पिठल्यात टाकत म्हणला, मास्तर तुम्ही म्हणजे भलते विनोदी हो. ताकरीत तुमच्यासारखा विनोदी माणूस नाही. बरं का सुभानराव, आमचा तो स्टेशनवरचा स्टेशन मास्तर शिंच्याला मराठी येत नाही हो, पण मास्तरनी विनोद केला की खूप असतो. तर मद्राशी असून सुद्धा त्याला विनोद कळतो. सगळेच हसले. मास्तरांनी राहिलेल्या भाकरी उचलल्या, वानरांपुढे टाकल्या. सगळं आटोपून कंपनी ताकारीला परतली तेव्हा दुपारचे 12 वाजून गेले होते. गणी मास्तरांच्या 2 तासभर थांबले, निघाले. गणीच्या बायकोनं कुंकू लावलं, ओटी भरली, जोडी निघाली. सुभानराव म्हणाला, मास्तर आता पोरांना वहिनीला घेऊन या. येऊ की? नक्की येऊ. पण एक लक्षात ठेव, वहिनीच्या गळ्यात एक खोटं मंगळसूत्र लय टाईम दिसता नाही कामा. चांगलं 3 तोळ्याचं गंठन कर. अरे वै की गंठन करणार, बांगड्या करतो, तू म्हणशील ते करतो. पुढच्या टायमाला पाहिजे तर आता एक पोरगबी घेऊन येतो. सगळे हसते. राधा येईल अजून पोकळी झाली. ते 2 दिवस 2 रात्री कराडमध्ये लॉजला राहिले, मौज मजा केली. अंगावरची कोरी करकरीत साडी मुरझून गेली. पुण्यातला प्रणय दोघांनाही आठवला. जुन्या आठवणीत नवा प्रणय रंगला. घरी कसं स्वागत होईल याचा सुभानरावला प्रश्न पडला होता. 5 दिवसांपूर्वी मोटरसायकल घेऊन बाहेर पडलेला सुभानराव आत्ता कुठे घराकडे निघाला होता.
घरच्या माणसांच्या स्वभावाची त्याला पुरेपूर जाणीव होती. ही बिलंदर माणसं स्वतःच्या सुखासाठी आपला बळी द्यायला कमी करणार नाहीत हे तो ओळखून होता. थोरल्या भावाच्या मिजाजखार वृत्तीपुढे कोणाचं काही चालत नव्हतं. बाप पांगळा, असला काय नसला काय सारखंच. चुलता संपतराव वाठारकर बरा होता, पण अचानक तो गचकला आणि एकत्रित घरची सगळी सूत्र थोरल्या भावाकडे आल्यासारखी झाली. सुभानरावचं बेबंद वागणं त्याला पसंत नव्हतं, पण हात धरून विरोध करण्या इतकं त्याच्याकडे धाडसही नव्हतं. सुभानरावाचा पोलादी हेकट स्वभाव तो ओळखून होता आणि म्हणून तो आजपर्यंत गप्प होता, पण मनातनं जळफळत होता. बुलेट घेऊन पळालेल्या सुभानरावचा त्यांनी आपल्या परीनं शोध घेतला, पण तो सापडला नाही. या हरामखोराचं लगीनच करून टाकतो, माझी तरी घर सोडणार नाही त्यो. नोकरी राहिली बाजूला, साला आजारी राजा भोगत हिंडतोय. मी करतोय बँकेत खरडे घाशी आणि हा ओंडगा उधळतोय. पायात बेडी अडकवायला पाहिजे त्याच्या. आई सुभानरावची बाजू घ्यायची, थोरल्या पोराला गप्प करायची, पण तो चिडतच राहायचा. त्याची पोरबाळ नसलेली पुरणाच्या गोळ्यासारखी बायको त्याला साथ द्यायची. दारात आवाज मारत आलेली ती मालकीची बुलेट थांबली. आवाजानं तो भला थोरला वाडा जागा झाला. वाड्याबरोबर मालक उठला. थोरला भाऊ आणि त्याची गलेलठ्ठ बायको दारात आले. आसपासची माणसं आपापल्या दारात केव्हाच जमली होती. खुणा करत कुजबूज चालू होती. डोक्यावर पदर घेतलेली राधा सुभानरावच्या मागोमाग दरवाज्यात आली तसा भाऊ केक असला. शेवटी मुरळी आणली तर. ही मुरळी नाही बरं का, ही मुरळी नाही, ही ह्या फाकड्याची बायको आहे बायको. म्या लगीन लावलंय तिच्या संगट सागरोबाच्या मोर. भले पठ्ठ्या भले, लय मोरची मजल मारली की. वाट सोड, आम्हाला आत येऊ दे. अरे पर एक मुरळी तू बायको म्हणून या वाड्यात आणणार? काय रीतिरिवाज? सगळे रीतिरिवाज मी अंगठ्यावर खोलतो. सांगितलं ना, हे मुरळी नाही, सोनं आहे सोनं देवाच्या मुकटातलं. हे बघ सुभान्या, हे चांगलं नाही. अरे कातड्याची चप्पल 50 रुपयाची असती म्हणून ती डोक्यावर घालायची नसती. तिथं 1.5 रुपयाची टोपीच चांगली दिसती. हे तुझं तत्वज्ञान ठेव तुझ्याकडं. चले राधे चल. तो राधाला घेऊन तडक आत घुसला. भाऊ आणि वहिनी अंगावर विंचवाची रांग पडल्यासारखी बघत राहिली. त्यांच्या सुसंस्कृत मनाला ही गोष्ट पटण्यासारखी नव्हती. गावभर होणाऱ्या बेआबरूला त्यालाच तोंड द्यायला लागणार होतं. नोकरी सांभाळत 17 प्रश्न त्याला सोडवायचे होते. गड्यांवर विसंबून शेती निभावून त्यालाच न्यावी लागत होती. या सगळ्या बाजू सांगताना तो कंटाळून जात होता. घरात म्हातारा अंथरुणावर होता. पिढीजात इस्टेट 10 पिढ्यांना संपणार नव्हती, पण सुभानराव सारखाच असा चैनीत राहिला तर रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही हे बँकवाला ओळखून होता. आणि आज हे नवच खेंगटं उभं राहिलं होतं. कोणाचाच विचार न करता सुभानराव तडक माडीवर गेला. बापाचे पाय दाबत आई बसली होती. दोघंही तिच्या पाया पडले तशी म्हातारी रडायला लागली. राधाला जवळ घेऊन म्हणाली, झाडा हो पिकलेल्या पेरवा गत रुपये तुझं पोरी. देवानं आमच्या जातीत तुला जन्माला का नाही घातली? आई, एक बोलू का? अगं बोल की माझे बाई बोल. आई, अहो मी पेशानं मुरळी असले ना तरी जातीनं मराठीच आहे. हा ग पोरे, मग त्या मांगाच्या नामा वाघ्याबरोबर कशाला नाचती ग? मागं जागरणात बघितलं होतं की मी तुला. कोकिळेनं कावळ्याच्या कोट्यात राहू नये. हां, चला दोघं बी खालच्या घरी चला, काहीतरी खायला देती. सुभानरावची आई राधाला एखाद्या शांत देवीसारखी वाटली. दोघेही खाली आले. पुन्हा चूळ भरली. म्हातारीनं दोघांनाही बशी भरून चिवडा आणला. भला मोठा तांब्या भरून ठेवला. खावा बाबा नो खावा, सकाळभर न उपाशी असान. अगं हे कमल, गरम गरम भाकरी कर 4, पोर भुक्याहून आले. वहिनीने बघितलं सुद्धा नाही. तिथनंच म्हणाली, आमच्या मानवबासाय कोणी नव्हतं म्हणून हिला आणली वय. मी भाकरी थापणार आणि ही खाणार? अरे वारणी आहे. अरे वहिनी कोण म्हणते तुम्हाला भाकरी करा म्हणून? हिचं हात काय मोडलेलं नाहीत बरं का. मग लावा की बाडवाय रेट. लावतोय की. ती स्वयंपाक करल, तुम्ही खा. लडदू आणि आणखी सोटा. बसली जागा उठवा ना, म्हणजे दादाला पालखी घेऊन यायला सांगा. काय जाडी खूप चिडली. फणफणत दुसऱ्या घरात गेली. बँकवाला डोळे वासून बघायला लागला. त्याच्या नाकावरच्या रागाकडे बघत सुभानराव चवीनं विडा चाघळायला लागला.
मित्र हो, हा 7वा भाग इथेच संपला. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.